हॅलो. मला गावाकडून येऊन 12 दिवस झालेत आणि रोज थोडं घरातली साफसफाईची कामं चालू आहेत लेकरांच्या मूडनुसार. तर आज आहे शेवटचा दिवस. झाले मग माझे सगळे साफसफाईचे कामं. एक बाईला म्हणते की काय बाई तू दिवसभर घरी असते, तुझं काय सगळं निवांत असते. पण दिवसभर घरी राहून मन समाधान नसते ना, शरीर निवांत असते. घरातली कामं आणि मुलांना सांभाळून होणारा मानसिक त्रास कोणी समजू शकत नाही. एक बाई पण बाईला समजून घेत नाही. एवढंच जर काम न बसता बाहेर जाऊन केलं तर नवऱ्यापेक्षा जास्त कितीतरी पटीनं प्रत्येक बाईची इन्कम होईल बरं का. बाईनं केलेल्या कामांची म्हणजे किंमत भेटत नाही, म्हणून त्या कामाची किंमत वाटत नाही, मला असं वाटते बरं. तर जाऊ द्या. लहान मुले जेवढे मासूम, क्यूट, हॅपी दिसतात ना, त्याच्यापेक्षा पण कितीतरी पट भयानक त्यांचं रुद्ररूप असते माहीत आहे. एक लेकराला सांभाळणाऱ्या आईमध्ये आणि त्या लेकरामध्ये बस एवढाच फरक आहे. ते लेकरू रडू शकते, पाय खोरू शकते, ओरडू शकते, जे करायचे ते करू शकते, पण आई करू शकत नाही. आणि ते स्वतःला कंट्रोल करून ते मग म्हणजे स्वतःला शांत ठेवून मग तिनं ना चिडचिडी होत जाते. मग मग ते नवऱ्यावर राग निघते आणि नवऱ्याला वाटते आपली बायको तर नुसती चिडचिडी आहे, कैदाशींसारखी नुसती मागे लागते. पण तसं नसते, तिला समजून घ्यायची गरज असते माहीत आहे. मला बोलायला कोणी नाही आणि लेकरांना तर किती बोलणार. मग मी त्यांच्यासोबत खेळते, खूप खेळते. जेवढा मला वेळ भेटेल ना मी त्यांच्यासोबत म्हणजे छान छान गोष्टी सांगते, खेळते. आणि मला म्हणजे जर जास्त एकटे वाटलं तर गाणे लावून थोडंसं डान्स करते, मग खूप रिलॅक्स वाटते. जे काही बघितलात ना व्हिडिओमध्ये ते करण्यात माझा अख्खा दिवस गेला माहीत आहे. 2 मिनिटाच्या रीलमध्ये बघून काही वाटत नाही. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओत. बाय.